शिक्षण, आरोग्य, क्रीडा, पर्यावरण, कृषी, रोजगार, संस्कृती, वारसा आणि राजकीय माहितीचं दर्जेदार व्यासपीठ। सरपंच माझा, एकच ध्यास, गावाचा विकास। नमस्कार, मी शीतल प्रताप पटारे, भोकर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। भोकर गावची मी लोकनिर्वाचित सरपंच झाले आहेत आता एक 4 महिन्यापूर्वी। खरं तर आमचा राजकीय क्षेत्राशी फार संबंध म्हणजे दूर दूर तर काही रिश्ता नाही असं म्हटलं तरी चालेल, पण लोकांच्या आग्रहास्तव आम्ही उभं राहिलो आणि लोकांनी भरघोस यश पण आम्हाला मिळवून दिलं आहे। खरं तर गावाची अशी इच्छा आहे अजूनही की आता यापूर्वी जो विकास झाला तो आहे, पण विकास ही संकल्पना मुळात अशी आहे की ती निरंतर चालते। आणि भोकर गावची लोकसंख्या 6592 म्हणजे व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, कारण लोकसंख्या जास्त असल्यामुळे आणि गाव पण विस्तारलेलं आहे, फार एका जागी नाही आहेत, त्यामुळे वेगवेगळे वस्त्या आणि वाड्यावरचे प्रश्न वेगवेगळे आहेत। त्यासाठी काही प्रश्न असे होते की काही ठिकाणी पाणी चांगलं आहे पण रस्तं चांगलं नाही आहे, काही ठिकाणी रस्ते आहे पण रस्त्याला लाईट नाही आहेत, मग मुलांना शाळेत येण्यासाठी किंवा जे शेतकरी लोक सकाळी दूध आणतात त्यासाठी रस्ता चांगला नव्हता। मग आम्ही काय केलं की आमदार निधीतून म्हणजे लहुजी साहेब कानडे किंवा नाना कानडे यांच्याकडे निधी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की त्यांच्या सहकार्याने आम्हाला ते रस्ते बांधकाम चालू करावं आणि त्यासाठी वडजाईचा जो रस्ता आहे अगदी खराब रस्ता, त्याचं काम आता आम्ही चालू करणार आहोत। तो निधी पण आम्हाला मिळाला 10 लाख रुपये। त्याच्यानंतर भोकर मुठे वाडगाव म्हणून जो रस्ता आहे तो त्याचा पण तोच प्रश्न होता की मुलांना शाळेत जाण्यासाठी किंवा लोकांना भाजीपाला आणण्यासाठी बाजारला यावं लागतं, मग त्यांना त्रास होतोय। त्यांची पण अशी एक विनंती होती की पहिलं कामं ते करावं आम्ही, त्यासाठी 30 लाखाचा आम्हाला निधी मिळाला आहे, ते पण काम आता चालू होणारच आहे। आणि त्याच्यानंतर सामाजिक जे प्रश्न होते म्हणजे खरं तर गावामध्ये पाण्याची समस्या होती की लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसायचं आणि जे काही ज्या लोकांना पाणी मिळत होतं त्यांचा असा प्रश्न होता की पाणी वेळेवर मिळत नाही, खूप ठिकाणी लिकेज झाले होते पाण्याचे आणि लिकेज झाल्यामुळे काय होतं की जे गटाराचं पाणी ते स्वच्छ पाण्यामध्ये मिक्स झाल्यामुळे लोकांना आजार होत आहेत। मग त्यासाठी आम्ही काय केलं की पूर्वी जे काही लिकेज झालेले होते ते पूर्ण लिकेज व्यवस्थित करून घेतले आणि आता लोकांना पाणी देतोय। पण भविष्यामध्ये फक्त पाणी देऊन चालणार नाही आहे, कारण आपल्याला गावाचं आरोग्य फार महत्त्वाचं आहे। कारण आपण ज्यावेळेस GPTPचा आराखडा बनवतो त्यामध्येच आपण असं ठरवतो की गावाचा विकास फक्त विकासाच्या मागे न लागता म्हणजे फक्त रस्तेच किंवा लाईट, तर लोकांचं आरोग्य, शिक्षण आणि रोजगार हे सगळ्या गोष्टींना आपण महत्त्व द्यावं लागतं किंवा आपल्या ज्या शाश्वत विकास ध्येयाच्या ज्या संकल्पना आहेत, 9 संकल्पना, 9 थीम ज्या आहेत, ते एका थीमवर आपल्याला दरवर्षी काम करायचं असतं। तर त्यापैकी आता आम्ही जी संकल्पना घेणार आहोत की वृक्ष लागवड, वन संवर्धन जी काळाची गरज आहे, तर त्यासाठी आम्ही अजून सुरुवात नाही केली, पण आमचा असा हेतू आहे की खूप सारे झाडं लावायचे। आता गावची लोकसंख्या मी सांगितली की 6592, कमीत कमी 500 झाडं तरी लावावेत असं माझा मानस आहे, हेतू आहे। त्यातनं काय होईल की महिलांना रोजगार मिळेल, कारण महिलांची तशी इच्छा आहे। आमच्या भोकर गावामध्ये बचत गटांची संख्या खूप सारी आहे, मग त्यांनी तसं मत व्यक्त केलं आहे की तुमच्या सहकार्याने आम्ही झाडं लावू। काय गावठाण आहे का गावामध्ये? हो आहे ना, गावठाण आहे आणि तो हेतू आम्ही साध्य करणार आहे भविष्यामध्ये। त्याच्यानंतर घनकचरा 40 लाखाचं आमचं जे घनकचऱ्याचं व्यवस्थापन आहे गावाच्या बाहेर, त्याची आम्ही आता सोय केलेली आहे। पण प्रत्येकाला तो घनकचरा तिथे नेण्यासाठी घंटागाडीची आता आम्ही व्यवस्था करणार आहे की प्रत्येक गावातला जो काही व्यक्ती आहे, जे कुटुंबातला जो कचरा असणार आहे त्या घंटागाडीद्वारे तिथे न्यायचा आणि भविष्यामध्ये फक्त तो कचरा तिथे साठवून नाही ठेवायचा, तर त्याचं प्लास्टिक बाजूला करायचं आणि तिथे खत बनवायचं। हो, त्याचं वर्गीकरण करून खत बनवायचं। त्यामुळे काय होणार की महिलांना रोजगार मिळणार आहे, कारण खेडेगाव असं 4 महिने म्हणजे विशेष म्हणजे उन्हाळ्यामध्ये जेव्हा सोंगणी वगैरे होते त्यावेळेस महिलांना काम नसतं।
अक्षरशः म्हणजे बऱ्याच जणांचे खूप हालाकीचे दिवस असतात. मग त्यासाठी असा हेतू आहे की त्यांना रोजगार मिळावं, म्हणजे तो कंपोस्ट खत वगैरे काय बनवता येईल आपल्याला, किंवा गांडूळ शेती आहे ते बनवायचा एक प्रयत्न असणार आहे. त्याच्यानंतर आपल्या ज्या काही थीम आहे सामाजिक न्याय आणि सुव्यवस्था, त्याच्याकडे लक्ष द्यायचं जरा, की गावामध्ये व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. मी बोलत होते सगळ्यांना माहिती, मी पूर्वी सांगितलं की आमदानी इथनं खूप सारे आम्ही कामं केले. त्याच्यामध्ये तलाठी कार्यालयाचं म्हणजे साधारण ते 32 लाखांचं काम होतं, ते सुद्धा तलाठी कार्यालयात पूर्ण होत आहे अगदी व्यवस्थित सुव्यवस्थित, की जिथे एकाच वेळी अनेक लोक उभं राहू शकतील. त्याच्यानंतर आता आमची ग्रामपंचायत आहे ही पण जरा छोटीच आहे, त्याच्यासाठी पण नियोजन असणार ती अगदी व्यवस्थित सुसज्ज अशी असावी, की जेणेकरून जे वेगवेगळे आपण कार्यक्रम आयोजित करतो, वेगवेगळ्या जयंती पुण्यतिथी, हे सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीला तिथे हजर राहता यावं त्या कार्यक्रमांना. कारण खूप जणांची इच्छा असते. जनरली हे कार्यक्रम आपण सकाळी साजरे करतो, त्यामुळे गावकरी खूप सारे येतात, पण मग थोडी अडचण होते. तर ती एक आमची इच्छा आहे की हे आपलं जे आमचं जे ग्रामपंचायत आहे थोडंसं सुसज्ज असावं. त्याच्यानंतर भोकरमुठे वाडगाव म्हणून जो रस्ता आहे त्या लोकांची पण तीच समस्या होती की मुलांना शाळेत आणायला त्रास होतोय, काही मुलं सायकलवर येतात, पावसाळ्यामध्ये रस्ता खूप खराब होतो. 30 कोटींचं ते काम आहे, ते आता सुरू होणार आहे. 3 कोटींचं काम आहे ते पण आता सुरू होणार आहे. आणि ही सगळी कामं वेळेत पूर्ण करायची, कारण काय झालेलं आहे की मुलांना रोज येण्यासाठी खूप सारे म्हणजे प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. काही मुलं सायकलवर येतात, काही गाडीवर येतात, एका गाडीवर 4 मुलं असतात. मग ती भीती असते की जे शेवटचा मुलगा बसलाय ते गाडीवर जर पडलं तर त्याचं काय होईल. म्हणून आधी या सामाजिक प्रश्नांना आम्ही जास्त महत्त्व दिलेलं आहे. आपल्याकडे जो बंधित निधी येतो, खरं तर बंधित निधी अबंधित निधी हे जसं आपण ऐकतो वास्तव, पण वास्तवामध्ये जसं गाव आहे त्यानुसार आपल्या हे सगळे प्रश्न सोडवावे लागतात, हो की नाही. कारण काही गावांची लोकसंख्या खूप छोटी असते, हिवरे बाजारसारखी, मग तिथले सरपंच खूप साऱ्या सोयीसुविधा करतात किंवा मग श्रमदान केलं जातं. पण मोठ्या गावामध्ये काय असतं, प्रत्येकाकडे काम असतं, शेतीची कामं खूप ऑलरेडी असतात त्यांच्याकडे, मग ते श्रमदान करू नाही शकत, हो की नाही. त्यामुळे आपण हे निधीतूनच ही कामं करतोय. त्याच्यानंतर वंदनाताई मुरकुटे किंवा मग माऊली सरांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं की वेगवेगळ्या निधीतनं त्यांनी आम्हाला मदत केली की तुम्ही ही कामं करा. कारण आपण जसं म्हटलं की सामाजिक न्याय आपण म्हणतोय, त्याच्यामध्ये जे दिव्यांग लोक आहेत ना, दिव्यांग आणि निराधार आणि विधवा यांच्याकडे आम्ही जास्त लक्ष देणार आहोत. त्यांना काम मिळावं किंवा त्यांच्यासाठी काय योजना असतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात. कारण गावामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं बऱ्याच ठिकाणी, असं पाहिलं गेलेलं आहे. आणि दिव्यांगांना अपंग म्हटलं जातं, मग त्यावेळेस त्यांच्या भावना दुखावल्या जातात. पण आपल्याला तसं करायचं नाही, आपल्याला आपल्याबरोबर त्यांना आणायचं आहे, जेणेकरून आपण जो सामाजिक न्याय म्हणतोय ना की त्याला वाव मिळेल. त्याच्यानंतर शेतीच्या म्हणजे आपल्या इथे जवळपास सगळेच लोक शेती करताय, अगदी खूप थोडे प्रमाण लोक असे काही व्यवसाय करताय किंवा नोकरी करताय, पण जनरल शेती हा सगळ्यांचाच व्यवसाय. त्यामुळे शेतीकडे जास्त लक्ष द्यायचं की बागायती शेती जी आहे त्यात वाढ कशी, वृद्धिंगत कशी होईल ती शेती, आणि लोकांना त्यातून आणखी रोजगार कसा मिळेल. कारण उन्हाळ्यामध्ये 4 महिने काम नसते, मी तुम्हाला सांगितलं यापूर्वीच. त्यासाठीच मग शेतीतनं आणखीन काही गांडूळ खत शेती असेल, सेंद्रिय शेती असेल तर त्यांना वाव द्यायचा आहे की जेणेकरून जे रासायनिक आता वापरले जात आहेत वेगवेगळ्या फळांमध्ये, भाजीपाल्यावर फवारणी केली जाते, त्याच्यामध्ये थोडंसं कमी प्रमाण होईल आणि लोकांना चांगला भाजीपाला, चांगली फळं आणि दुग्ध उत्पादनाला जास्त महत्त्व देणार आहे आम्ही. कारण लोकांना एक पर्याय असतो शेतीला पूरक व्यवसाय म्हणून. त्याच्यानंतर कुक्कुटपालन, आपल्याकडे खूप साऱ्या योजना पण आलेल्या आहेत आता गोठा मिळण्यासाठी, आणि कुक्कुटपालन म्हणून लोकांना त्यासाठी योजना आल्या, त्या योजना म्हणून त्यांना त्याचा फायदा होईल. आणि तो फायदा शेतकऱ्यांनाच नाही तर काही लोक असे जे शेळी पालन करतात, शेती नाही त्यांच्याकडे, मग ते त्याचा वापर करू शकतील, कुक्कुटपालन करू शकतील. आज काही मुलं अशी काही ज्यांना रोजगार नाही आहेत, काही मुलांना, मग ते बाहेर नोकरी पण करू शकत नाही आणि शेती आहे तर शेतीला भाव नाही कोणत्याही पिकाला असं त्यांना वाटतं. मग त्यावेळेस त्यांनी ह्या रोजगारातनं, मग ते सेंद्रिय शेती असो, दुग्ध व्यवसाय असो, त्यातनं त्यांचा रोजगार करायचा किंवा त्यांनी स्वतःचं एखादं करिअर करायचं. कारण बऱ्याच ठिकाणी एका गावामध्ये मी असं पाहिलं आहे की पनीर बनवलं जातं आहे, दुधाचे पदार्थ बनवले जात आहेत, हो की नाही. त्यासाठी आपण तो एक उपाय असा शोधून काढणार आहोत की जेणेकरून मुलांना स्वतःचे व्यवसाय करता येईल, त्यांनी बाहेर न जाता गावातच रोजगार उपलब्ध करण्याचे एक मानस आमचा हेतू आहे तो. त्याच्यानंतर मी जसं म्हटलं की विधवा महिला आहेत, विधवा महिलांना रोजगार मिळावा आणि ते सुरक्षित असाव्यात. कारण महिला स्नेही गाव आपली संकल्पना तुम्हाला माहीत असेल की शाश्वत विकासाची एक संकल्पना आहे. तर महिला स्नेही गावाचा आता हे प्रोजेक्ट आपल्याला जे 9 संकल्पना, दरवर्षी आपण एक संकल्पना घेत असतो, पण आम्ही सुरुवातीला काय करणार की ह्या संकल्पना थोड्या प्रमाणात सुरुवात करायच्या आहेत की फक्त एका वर्षी एकच संकल्पना राबवायची असं नाही. कारण जे प्रश्न आहेत ते रोजचेच असणार आहेत, असं काही नाही की वर्ष बदललं म्हणजे समस्या बदलते. गावामध्ये समस्या त्याच राहतात, पण आपल्यावर अवलंबून आहे की आपण त्या कशा सोडवायच्या आणि कोणत्या हेतूने सोडवायच्या. कारण मी आता गावामध्ये ज्यावेळेस फिरली बऱ्याचदा वॉर्डमध्ये, तर महिलांच्या अशा समस्या की आम्ही विधवा आहोत, विधवांना रोजगार पाहिजे, अगदी सुरक्षित ठिकाणी रोजगार पाहिजे त्यांना. त्यासाठीच मग ही सेंद्रिय शेती किंवा कंपोस्ट खत जे आहे तिथे महिलांना रोजगार मिळणार आहे आणि अशा महिलांचा आम्ही तिथे वापर करणार आहोत किंवा त्यांना तिथे रोजगार मिळवून देणार आहोत. त्याच्यानंतर काही महिला अशा आहेत ज्यांना निराधार आहेत, त्या
मग त्यांच्यासाठी काही योजना असतील मग त्या योजना मागून घ्यायच्या आणि त्यांना त्याचा पाठपुरावा करून ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या. महिला बचत गटाच्या माध्यमातून आता शासनाचं जास्त लक्ष महिला बचत गटाकडे हो. त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी विविध योजना आता त्यांना सक्षम बनवण्यासाठी चालू आहे. तर तुम्ही काय असे बचत गट स्थापन करणार आहे का? बचत गट ऑलरेडी आमचे खूपच आहेत. म्हणजे श्रीरामपूर तालुक्यामध्ये भोकर हे एक पहिलं असं गाव आहे जिथे खूप सारे बचत गट, मी पूर्वीच तुम्हाला सांगितलं. फक्त त्यांची अशी इच्छा आहे की आपण रोजगार आणखीन मिळवावा त्या महिलांनी. कारण महिला आता मी सरपंच महिला झाली म्हणून त्यांनी तशी आशाच व्यक्त केली की आमच्यासाठी रोजगार मिळावा. आम्ही 12 महिने मजुरी नाही करू शकत, कारण मी सांगितलं 4 महिन्यानं म्हणजे उन्हाळ्यामध्ये कामच नसतं. मग फक्त बचत गटातनं मग पैसे काढायचे आणि तेच वापरायचे, ते पण नाही होऊ शकत. पहिले बचत गट तुमचे ऍक्टिव्ह आहे? हो आहे, ऍक्टिव्ह आहेत, महिला ऍक्टिव्ह आहेत. फक्त त्यांना रोजगार पाहिजे. तर रोजगार तुम्ही कसाही मिळून द्या. कंपोस्ट खत किंवा मग गांडूळ शेती, सेंद्रिय शेती किंवा वृक्ष लागवड करणं, फळ निर्मिती करणं, फळांची झाडं लावणं, त्याच्यातून त्यांना रोजगार मिळेल. आणि तोच हेतू किंवा मानस आमचा असणार आहे मुळातच. महिलांनी ही गावची संकल्पना आहे त्याद्वारे. मला सरपंच होऊन एक 4 ते 5 महिने झाले. लोकांनी आमच्यावरती फार विश्वास टाकला, त्याबद्दल मी त्यांची खरंच खूप आभारी आहे. की खरं तर महिला सरपंचाकडे लोकांची फारशा अपेक्षा नसतात, काम सरपंच प्रति पाहत असल्यामुळे. पण त्यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीवर, महिलेवर विश्वास ठेवून मला निवडून दिलं. आणि माझं असंच एक हेतू किंवा मानस असणार आहे की सगळ्या गावकऱ्यांनी, अगदी ज्येष्ठ श्रेष्ठ किंवा कोणतेही असो, अनुसूचित जाती जमाती, त्यांनी सर्वांनी एकत्रित येऊन मला सहकार्य करायचं आहे. आणि आपल्या गावाच्या विकासाची जे काही कामं राहिली आहेत किंवा जे काही योजना बाकी आहेत त्यामध्ये सगळे सहकार्य करून आपल्या गावाचा विकास करायचा आहे. आणि ज्या आमचे जे सदस्य आहेत सगळे वेल एज्युकेटेड आहेत, त्यांनी सुद्धा प्रत्येक वेळी मला सहकार्य करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी मी सांगू इच्छिते की आमच्या गावाने जे मला भरघोस यश दिलं त्याचं मी सोड नक्कीच करणार आहे. कारण मी जसं तुम्हाला आता सांगितलं वेगवेगळ्या योजना की प्रत्येक वेळी दरवर्षी वेगवेगळी योजना आपण राबवतोय. पण जर सुरुवात आपण आतापासून केली तर त्या योजना राबवायला फारसा त्रास होणार नाही, सगळ्यांचं सहकार्य मिळेल आणि सगळ्यांना सामावून घेता येईल, ही सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार, मी संचित सुभाष गिरमे, माजी संचालक श्रीरामपूर तालुका खरेदी विक्री संघ. 2023 ग्रामपंचायत भोकर ह्या निवडणुकीमध्ये सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन जो मोठा आमूलाग्र बदल केला, म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सत्ता निवडून आणणं एवढं सोपं नव्हतं. पण गावातल्या झालेल्या अविकसनशील कामाबद्दल लोकांनी नेहमी वाचा फोडली. आणि अतिशय मला आनंद होतो सांगायला का आमच्या गावातले लोक सधन आहेत, हुशार आहेत आणि जागृत आहेत. हे जिवंत लोकशाहीचं उदाहरण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जर सांगायचा झाला का इथं गावामध्ये राजकारण फक्त एक दिवस केलं जातं, 80% हे समाजकार्य केलं जातं, 20% हे राजकारण केलं जातं. त्याच्यामुळे गावातल्या विकासासाठी, गावातल्या विकास कामासाठी सर्व गट तट सोडून, सर्व नेते सोडून गावातली मंडळी एकत्र आली आणि 2023ला ह्या मोठ्या शक्तीच्या विरोधात, म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांनी एकत्र येऊन मोठं संघर्ष करून हा निवडणुकीत विजय मिळवला. आणि हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. ह्या विजयाला कुठेही तडा न जाऊन देता आमची नवीन जे नियुक्त सरपंच असेल, उपसरपंच असेल, सर्व सदस्य असेल, जास्त करून तुम्हाला ह्या पूर्व भागामध्ये भोकर ग्रामपंचायतीमध्ये अतिशय युवा भोकर तुम्हाला बघायला मिळेल. युवा भोकर ह्या उद्देशाने मी म्हणेल, कारण जेव्हा आमच्या ग्रामपंचायत सदस्याच्या पूर्ण डायरेक्टर ऑफ बोर्ड आहेत याच्यातल्या जास्तीत जास्त 70% हे युवा आहेत. आणि आमचे सरपंच ताई देखील ह्या युवा आहेत. आणि त्या स्वतःच्या डोक्याने, स्वतःच्या मेंदूने, स्वतः क्वालिफाईड असल्यामुळे ते स्वतः निर्णय घेतात. तिथं कोणी हस्तक्षेप करत नाही आणि त्या निर्णय अतिशय योग्य आहेत, गावाच्या हिताचे निर्णय आहेत. ह्या निर्णयाला नेहमी जी काही मदत लागेल, आता आम्ही तसं नामदार विखे पाटील गटाचं काम करतो, काही जण कानडे साहेबांच्या गटाचं काम करतात, काही ससाने साहेबांच्या गटाचं काम, पण गट तट सोडून, हेवे दावे सोडून आम्ही फक्त विकास या मुद्द्यावर एकत्र आलो आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये विकास ह्याच मुद्द्यावर नेहमी इथं चर्चा होईल. विरोध जरी झाले, बोलायची जरी वेळ तरी आमच्या संघटनेतल्याच लोकांशी आम्ही भांडू. आणि बोलताना ही वैचारिक लढाई असेल, कोणाची आमची पारंपरिक किंवा हेवे दाव्याची निवडणूक नसणारे, वाद नसणारे, हे आमची वैचारिक. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या गावातले ज्येष्ठ मंडळी जे असतील हे सर्व राजकीय सुज्ञ आहेत. राजकीय सुज्ञ या अर्थाने मी म्हणेल, कारण त्यांना राजकारण कुठं केलं पाहिजे, समाजकारण कुठं केलं पाहिजे आणि कुठं कोणाला किती ताकद दिली पाहिजे हे समजतं. अशा दृष्टीने राजकीय परिपक्वता असलेले नेते मंडळी ह्या गावात आहेत. आणि यांनी सगळ्यांनी मोठा सपोर्ट केला, त्यांनी मोठं सहकार्य केलं, त्याच्यातून हा आमूलाग्र बदल घडला. आणि येणारा काळ हा नक्कीच युवकांचा आहे, चांगल्या कामाचा आहे, नैतिक धोरणाचा आहे. आणि विकास कामासाठी सर्व गट तट बाजूला ठेवून तुम्ही विकास कामासाठी एकत्र येणार? अगदी
विकास कामासाठी आम्ही सारे गट तट नेते मंडळी सगळे बाजूला सारून कोणी कोणत्या पक्षाचं चिन्ह घेणार नाही, काही नाही. आम्ही आमच्या नेत्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि आमच्या नेत्याची पूर्ण परवानगी आहे. ते कधीच आम्हाला म्हणले नाही का तुम्ही ह्या नेत्याकडे जाऊ नका किंवा त्या नेत्याकडे जाऊ नका, ह्या गटासंघ जाऊ नका, त्या तुम्हाला विकासाकरता जे काही योग्य वाटेल, जो रोल मॉडेल तुम्हाला योग्य वाटेल त्या विकासाकरता जा. त्या विकासासाठी नामदार विखे पाटील नेहमी आमच्या पाठीशी उभे राहतात आणि लागणारी सर्व निधी सगळी मदत ते आम्हाला करण्याचा त्यांनी 100% खात्री दिली. आणि त्याच्याच एक छोटासा ट्रेलर म्हणजे गावामध्ये 3 रस्ते 10-10 लाखाचे 30 लाखाचे त्यांनी दिले. तसेच केंद्र सरकारची जी महासन्मान निधी योजना असेल त्याच्या अंतर्गत जवळपास 800 शेतकऱ्यांना एका शेतकऱ्याच्या खात्यावर 6,000 असे 48 लाख रुपये भोकर गावामध्ये आले. पीक विम्याचा प्रश्न असेल, 1 रुपयामध्ये लोकांनी पीक विमा भरला होता. त्या पीक विम्याचे 925 लोकांना अनुदान देय रक्कम जवळपास 42 लाख रुपये अंदाजित, थोडीफार मागे पुढे असू शकते पण 42 लाख रुपये हे गावात आले. म्हणजे एक प्रकारे 1 कोटभर रुपये जर गावाच्या चलनामध्ये आले तर गावाच्या विकासाला त्यांनी जोर मिळेल, ताकद मिळेल, एवढंच मी ह्या निमित्ताने सांगू इच्छितो. सांगायचं नाही काय नाही बोला. हे आपण घनकचरा व्यवस्थापनची ही आपली 40 लाखांची जे व्यवस्थापनाची निधी आहे तर याचा वापर करून आपण इथं कचरा कुंडी व्यवस्थापनासाठी इथं त्याच्यात उपयोगात आणणार आहे. तर त्यासाठी आपल्या कचरा कुंडीचं इथं व्यवस्थापन करून गावातला जो कचरा आहे तो कचरा गोळा करून ओला सुका कचरा जो वर्गीकरण करून तो ह्या कचरा कुंड्यामध्ये आपण टाकला जाणार आहे आणि इथून कचरा व्यवस्थापनाचं आपलं कार्य जाणार आहे. त्याचबरोबर जो आपलं वॉटर फिल्टरचा प्लॅन्ट आहे, जे सांडपाणी व्यवस्थापन जो म्हणतो, सांडपाणी व्यवस्थापनचा पण प्लॅन्ट आपण याच्यात केलेला आहे ह्या 40 लाखमध्ये. आणि तो पण गावातलं जे सांडपाणी जे वाहून जातं तर ते सांडपाणीवर आपण प्रक्रिया करून ते पाणी शेतीला वापरण्याजोगं करण्यासाठी तो एक प्लॅन्टच आहे, तो पण आपला चालू आहे. ह्यासाठी जो आणि त्याचबरोबर जे रस्त्यावरती पाणी येतं जिथं ड्रेनेज लाईन होणं शक्य नाही त्या ठिकाणी आपण जे शोषखड्डे असे जवळजवळ 98 शोषखड्डे आपण भोकर गावामध्ये संपूर्ण गावामध्ये तयार केलेले आहेत. त्याद्वारे जे सांडपाणी जे रस्त्यावर येतं किंवा जी अस्वच्छता निर्माण होती त्यासाठी ते खड्डे जे गरजेचे आहे ते शोषखड्डे आपण तयार केलेले आहेत. त्यामुळं लोकांचे जे स्वच्छतेसाठी याची आपल्याला भरपूर मदत झालेली आहे. आपण जे आपल्या पाठीमागे जे पाहत आहे ते आहे गावाचं सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प आहे. याच्याद्वारे आपण आपल्या गावाचं जे सांडपाणी येतं आहे ते शुद्ध करून आपण ते पाणी पाईपद्वारे शेतीला वापरू शकतो आणि त्याच्यासाठी प्रकल्प चालू आहे आणि त्याचं काम आहे जवळपास पूर्ण तत्वावर आलेलं आहे. नमस्कार, मी सागर दत्तात्रय आहेर, भोकर या ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून काम करतोय आणि त्याचबरोबर मी एक शिक्षकही आहे. तर गावातील जनतेने जो काही विश्वास ठेवून आज आम्हाला या ठिकाणी पोहोचवलंय तर त्यांची आमच्याकडनं जी काही अपेक्षा आहेच नक्कीच, ज्यामध्ये की गोरगरीब जनता आपल्याकडे नेहमीच विश्वासाने बघते की आपले हे जे काही कामे आहेत अडकून राहिलेले ते काम होतील किंवा त्यांच्या विकासासंदर्भात किंवा त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आमची जी काही बॉडी आहे, सरपंच असेल, सदस्य असेल किंवा मी स्वतः म्हणजे त्यांचं दिवस रात्र एक करून त्यांच्यासाठी काम करण्याची जी काही इच्छा आहे, सगळे जे काही सदस्य या ठिकाणी आहेत आमच्या बॉडीमध्ये ते नवीन आहेत, एज्युकेटेड आहेत आणि युवा आहेत विशेष म्हणजे. त्यामुळे सर्वांनाच विशेष असं काम करण्याची एक आवड आहे. जे काही गरजू असतील किंवा दलित असतील किंवा इतर काही बांधव असतील, मी स्वतःही दलित आहेत, तर त्यामुळे गरीब परिस्थितीतील सगळ्या काही गोष्टी स्वतः अनुभवलेल्या असल्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये ज्या काही योजना गरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करण्याचं महत्त्वाचं असतं ते आम्ही सर्वांनुमते सरपंच असतील किंवा सदस्य असतील या सर्वांना एकत्रितपणे घेऊन सगळ्या गोष्टी पूर्णपणे योजना वैयक्तिकरित्या कसं पोहोचवता येईल सर्वांपर्यंत त्या गोष्टीकडे विशेष असं लक्ष देत असतो नेहमीच. आणि त्याचबरोबर जे काही वयोवृद्ध असतील त्यांच्यासाठी विशेष काही योजना जसं की वयश्री योजना असेल जी की केंद्र शासनाची आहे, म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब त्यांच्या अंतर्गत जे काही शिंदे सरकार आहे सध्या मुख्यमंत्री पदावरती त्यांच्या जी योजना आहे ती पण आम्ही व्यवस्थितरित्या या ठिकाणी पोहोचवलेली आहे. वेळोवेळी जे काही वरिष्ठ आहेत त्यांचं व्यवस्थितरित्या मार्गदर्शनही होतं. काही अडचणी असतील तर त्याही आम्हाला सपोर्ट मिळतो त्यांचा चांगल्या गोष्टीतून. आणि पुढच्या जे काही हे 5 वर्ष आम्हाला मिळालेले आहेत, या येत्या 5 वर्षामध्ये गावाचा जो काही सर्वांगीण विकास आहे त्यामध्ये गोरगरीब जनतेपासून दलित बांधव जे असतील त्यांच्यापर्यंतही विशेष काही योजना पोहोचवल्या गेल्या पाहिजेत, तर त्याची आम्ही दक्षता घेणार आहोत. त्याचबरोबर जे काही धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्य आमच्याकडनं अपेक्षित आहे जनतेला, त्याकडे विशेष कटिबद्ध राहून आम्ही ते काम व्यवस्थितरित्या करतोय आणि ते पुढेही असंच चालत राहील.
त्याचबरोबर जी काही भावी वाटचाल आहे त्यामध्ये सर्वसामान्य जनतेला खूप काही गोष्टी आमच्याकडनं अपेक्षित आहेत. त्याचबरोबर म्हणजे शिक्षण क्षेत्र असेल किंवा मग इतर काही बाकीचे क्षेत्र असतील, तर राजकीय विषय हा ग्रामपंचायतीपुरता मर्यादित सोडून देऊन पुढे जे काही सामाजिक कार्य आहे त्यामध्ये आम्ही सर्व काही एकत्रितपणे काम करतो आणि पुढे याच पद्धतीने काम करण्याची इच्छा आहे. आता जे काही वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी जसं की डोळ्यांचे ऑपरेशन असेल तर ते मोफत करण्यासाठी पण काही योजना आहेत. त्याचबरोबर युवा जे असतील, युवा जे नेतृत्व आहेत, आज मुलं कबड्डीला टॉप ठिकाणी जातात, कबड्डी खेळतात, क्रिकेट खेळतात किंवा इतर काही जे काही स्पोर्ट्स इव्हेंट आहेत त्यांच्यासाठीही वेळोवेळी जे काही आमदार साहेब असतील, लहूजी कानडे साहेब यांच्याकडनं मागे पण जिम असेल किंवा कबड्डी साहित्यासाठी जे काही मॅट्स वगैरे आहे याची उपलब्धता करून देण्याचं आश्वासन पण त्यांनी दिले आणि यापूर्वी काही कामे त्यांनी युवा नेतृत्वासाठी बऱ्यापैकी दिलेले आहेत गावामध्ये पण आणि पुढे ते सहकार्य करतातच. त्याचबरोबर जर सांगायचं झालं तर सपोज आता जी काही जनतेचे जे काही प्रश्न असतील, सपोज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भरपूर काही जसं की घरकुलाचा हा एक विषय मोठा आहे. दलित बांधव असतील किंवा इतर हे जे काही मागासवर्गीय असतील त्यांच्यासाठी घरकुल हा एक खूप मोठा विषय आहे. ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये आज जरी घरकुल त्यांना व्यवस्थित बांधता येत नसेल तरी पण ग्रामपंचायत त्या गोष्टीकडे विशेष लक्ष देऊन शक्य तेवढ्या लवकरात लवकर त्यांना जागा खरेदीसाठी पण सरकारने 1 लाख रुपयाची उपलब्धता करून दिलेली आहे. तर त्या थ्रू प्रत्येक कुटुंबियापर्यंत घरकुल हे पोहोचवण्याचं काम आमच्याकडनं सुरू आहे सध्या आणि ते पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडून आम्ही एक गावामध्ये एकही कुटुंब वंचित राहणार नाही याची पूर्णपणे काळजी पण घेणार आहोत. आणि त्याचबरोबर शाळा भोकर या ठिकाणी आपल्या गावातील सन्माननीय सरपंच साहेब सौ शीतलताई प्रतापराव पटारे आणि श्रीयुत प्रतापरावजी पटारे पाटील, त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायत सदस्य हे नेहमी आमच्या शाळेच्या संपर्कात असतात आणि शाळेच्या ज्या भौतिक सुविधा आहेत त्या वेळोवेळी पूर्तता करण्यासाठी त्यांचं नेहमीच आम्हाला सर्व स्टाफला सहकार्य लाभतं. 223 विद्यार्थी आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत असून शासनाच्या विविध योजना राबविण्यामध्ये सौ शीतलताई पटारे मॅडम यांचं नेहमीच सहकार्य असतं. वेळोवेळी शाळेला त्या भेट देतात. मध्यंतरी कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत प्रथम फाउंडेशनचं एक शिबिर आयोजित त्यांनी केलं आणि त्या काही गावातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आमच्या शाळेमध्ये हे कौशल्य विकास नर्सिंग कोर्स हा आयोजित केला आणि तोही या ठिकाणी प्रॅक्टिकल वर्क त्यांचं चालू आहे. शाळेच्या मैदानाच्या बाबतीत मुलांसाठी सुद्धा त्या परिश्रम घेऊन इतर घटकातील विद्यार्थी हे कबड्डीच्या माध्यमातून आपला रोजगार आणि त्याचबरोबर त्यांना स्वयंरोजगार निर्मितीच्या वाटा शोधण्यामध्ये वेळोवेळी मार्गदर्शन हे सर्व सदस्यांचं लाभत असतं. शाळेची मध्यंतरी 3 लाख रुपयाची दुरुस्ती झाली. त्यामध्ये जुनी इमारत जरी आहे परंतु भक्कम असल्या कारणाने दरवाजे आणि खिडक्या ह्या MS स्टीलमध्ये वर्क करून त्यांनी देऊ केलं आणि भविष्यामध्ये सुद्धा राहिलेल्या सुविधा कंपाऊंड जे आहे सुद्धा सुशोभीकरणाचं काम आमचं चालू आहे. सर्व शिक्षक स्टाफ त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सोमनाथजी पंडित, त्यानंतर राजू आप्पा चौधरी असतील, श्री चव्हाण सर असतील शिक्षण तज्ज्ञ, आमचे गांधले सर असतील, या सर्वांचं वेळोवेळी आम्हाला सहकार्य लाभ. आपण ह्या रस्त्यावर जे उभा आहेत ते माननीय आपल्या तालुक्याचे आमदार साहेब श्री लहूजी कानडे साहेब यांच्या प्रयत्नातून हा भोकर मुठे वडगाव रस्ता हा प्रत्यक्षात उतरत आहे. माननीय आमदार साहेबांनी 3 कोटी निधी देऊन आपल्याला जो भोकर मुठे वडगाव हा महत्त्वाचा रस्ता होता, त्या 2 गावाला जोडणारा मुख्य रस्ता होता, तर तो 2 गावात एकदम असा 3 कोटी खर्च करून मोठ्या प्रमाणात त्याचं 90% काम जवळजवळ पूर्णत्वात आलेलं आहे आणि अजून पण काम प्रगतीपथावर आहे. तर आमदार साहेबांच्या विशेष प्रयत्नातून आम्हाला हा 2 गावांना एकत्रित करण्यासाठी आणि आमचा जर व्यवसाय वगैरे भोकरचा गावांचा वाढवण्यासाठी हा रस्ता आम्हाला एकदम चांगला ठरणार आहे, महत्त्वाचा ठरणार आहे.
त्याच्यामुळं आम्ही सर्व ग्रामस्थ आणि यांचे आणि भोकर गावची ग्रामपंचायत यांना आमदार साहेबांचे विशेष आभार मानतो की आम्हाला एवढे 3 कोटी देऊन आमच्या गावाच्या विकासासाठी मोठा लाभ दिला आहे त्यांनी. गावांनी मिळून ध्वज उभारणी केली. भगवा ध्वज 61 फूट हाईट आहे या ध्वजाची. पूर्ण नवीन तरुणांनी एकत्रित येऊन हे ध्वज उभारणी केली.